हॅलो, वेलकम टू माय चॅनल गंमत इन लाईफ. माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सो हे असे मुळ्याचे पराठे आपले तयार आहेत. हे बघा, एकदम सुंदर. मुळ्याचे पराठे करायला मी एक मुळा घेतला आहे, मोठा आहे तो, आणि मी 2 माणसांसाठी आता पराठा करायला एवढा मुळा घेतला आहे. तो मी आता किसून घेते किसणीवर. किसणीचे दात जे सिलेक्ट केले आहेत किसणीचे ते मीडियम साईजचे केले. आता मी त्याच्यात त्या किसामध्ये थोडासा 1 चमचाभर म्हणजे टीस्पून आहे तो तेवढं मीठ घेतलंय टाकून. धणे जिरं पावडर घेतलेली आहे, घरातच केलेली आहे ती. 1 चमचा लाल तिखट घेतलंय, छोटा चमचा आहे तो. अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलाय. थोडंसं अजवाईन घेतलंय, म्हणजेच ओवा घेतलेला आहे. ओवा पण त्याच्यात मी टाकलेला आहे. तसंच आलं लसूण पेस्ट असेल तर तीही टाका. मी नंतर टाकली आहे ती, जी माझ्याकडे असते. आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि पुदिनाची पेस्ट. आणि याच्यामध्ये मी 1.5 पेला गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि अंदाजे मी आता पीठ मळत आहे, जेणेकरून दोघांचा नाश्ता होईल असं. तो पेला दाखवते मी कुठल्या साईजचा घेतलाय तो पुढे. सो असं मळून घ्यायचं, अजिबात पाण्याची गरज भासत नाही, कारण आपण मीठ टाकलेलं असतं ना त्या मुळ्याच्या किसामध्ये, मग त्याला पाणी सुटत जातं आणि त्याच्यातच आपण पीठ मळत जातो. थोडासा तेलाचा हात घ्यावा लागतो जेव्हा आपलं कंप्लीट मळून होतं तेव्हा पीठ. हा तो पेला आहे, तो मी 1.5 पेला गव्हाचं पीठ घेतलंय. आणि आपल्याला अंदाजाप्रमाणे आपण थोडंफार कमी जास्त करू शकतो. तुम्हाला थोडंसं जास्त पीठ लागलं म्हणून मी अंदाजे 1.5 पेला असं सांगितलं आहे. आता तेलाचा हात घेऊन मी ते मळते आहे. आता ऑलमोस्ट माझं मळून झालेलं आहे ते पीठ. मुळ्यामुळे पचन सुधारतं, तसंच वजन कमी करण्यास मदत होते. डिटॉक्स होतं शरीर त्याच्यामुळे आपलं. असे त्याचे काही फायदे पण आहेत. आता ते मी एका ओला कापडामध्ये 5 मिनिटं ठेवलं आणि नंतर मग काढलं. एकदम नरम झालंय बघा, छान. आता मी ते लाटून घेते. आता कसं लाटते ते बघा. आधी मी पिठामध्ये घोळून घेतलाय गोळा. आता लाटते. ते लाटल्यानंतर मी तूप लावलं आहे एका साईडला. आता त्याची घडी केली आहे, त्या घडीच्या वरती पण तूप लागलेलं आहे, कारण खूप होतं तूप हाताला, मग ते पण लावून घेतलं. आता परत मी लाटतेय तो. आता परत त्याला मी तूप लावते, त्याची घडी करेन. परत त्या घडीच्या त्या पाळीला पण तूप लावून घ्यायचं, पुन्हा घडी करायची आणि आता लाटून घ्यायचा. सो 2दा ती प्रोसिजर केल्यानंतर आता थोड्या पिठामध्ये घोळून पुन्हा मी लाटून घेते पराठा. आणि आता मी तो तव्यावर टाकेन. तवा चांगला गरम झालेला आहे. सो असा मी तो तव्यावर टाकलेला आहे. चांगला शेकवून घ्यायचा एका साईडने आणि मग नंतर दुसरी साईड उलटायची उलटण्याने. पुन्हा जेव्हा ती शेकलेली साईड असते ना, तिथे परत थोडंसं तूप लावून घ्यायचं. तूप किंवा तेल जे तुम्ही प्रिफर करता ते तुम्ही लावू शकता. असं व्यवस्थित सगळ्या कडा व्यवस्थित शेकवून घ्यायच्या. सो आता ऑलमोस्ट आपला रेडी आहे. आता ती साईड पण एकदा शेकून घेते आणि त्या साईडला पण. आता ही चांगली शेकलेली साईड आहे ना, तिकडे पण आपण तूप लावून घ्यायचं. सो असा आपला पराठा आता रेडी झालेला आहे. रेडी आहे.
असे आपण असे माझे 4 पराठे झाले 1.5 पेल्याच्या गव्हाच्या पिठात. आता मी तो तोडून दाखवते तुम्हाला. छान झालाय बघा, छान शिजलाय आतून पण तो व्यवस्थित झालाय. सो नक्की करून बघा मुळ्याचे पराठे.